नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, हा आपला फिजिक्सचा पेपर आहे इयत्ता 12वीसाठी। हा पेपर तिसरा असणार आहे, कारण याच्या अगोदर आम्ही 2 पेपर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, ह्या पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे हा पेपर तुम्हाला खूप सोपा जाणार आहे, कारण याआधी मी 2 पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हा तिसरा असणार आहे। त्या तिन्ही पेपरमधील काही सिमिलर प्रश्न देखील असणार आहे, त्यामुळे काही प्रश्न तुमच्या ओळखीचे होऊन जातील। मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये हे प्रश्नपत्रिका व्यवस्थित एक्सप्लेन करून दाखवलेली आहे आणि या व्हिडिओमध्येही दाखवणार आहे। त्यामुळे मित्रांनो, चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर मित्रांनो, हा पेपर 25 मार्काचा असणार आहे आणि याची वेळ तुम्हाला सव्वा तास म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे असणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे पहिल्यांदा सेक्शन ए दिलेला आहे। सेक्शन ए मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी राहणार आहे। एकूण हा 4 मार्काचा क्वेश्चन पहिला असणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खाली क्वेश्चन 2 दिलेले आहे 3 मार्काचा। एकूण 7 मार्क होतात हे मित्रांनो। त्यामुळे 7 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण या प्रश्नांना ओरला प्रश्न नसतात। यामध्ये तुम्हाला सगळेच प्रश्न सोडवावे लागतात, तरच तुम्हाला मार्क मिळतात आणि काही अवघड नसते मित्रांनो। MCQच आहे, ते इकडे तिकडे झालं तर तुम्हाला MCQ मिळून जातात। त्यामुळे शक्यतो हे प्रश्न शेवटी सोडवा, कारण शेवटी कोण ना कोणतरी येऊन तुम्हाला सांगून जात असते। त्यामध्ये मित्रांनो, सेक्शन बी खालती दिलेला आहे। सेक्शन बी तुम्हाला 8 मार्कासाठी असतो मित्रांनो। यामध्ये तुम्हाला 6 प्रश्न असतात, त्यापैकी तुम्हाला फक्त आणि फक्त 4 सोडवावे लागतात, कारण यामधील 1 प्रश्न हा 2 मार्कासाठी असतो मित्रांनो। हे तुम्हाला स्वतःहून सोडवावे लागेल, कारण इकडे तिकडे हा प्रश्न कोण तुम्हाला दाखवणार नाही मित्रांनो। पाहू शकता, मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकमधून तुम्ही थेट PDF डाउनलोड करून घेऊ शकता। त्यामध्ये पुढे सेक्शन सी दिलेला आहे मित्रांनो। सेक्शन सी हा 6 मार्कासाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवावे लागतात 3-3 मार्काचे, आणि हे प्रश्न तुम्हाला खूप मोठे लिहावे लागतात, तरच तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात। यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न पाहायला मिळतील, त्यामधील तुम्हाला फक्त 2 सोडवावे लागतात। आणि शेवटी असतो तो म्हणजे सेक्शन डी। सेक्शन डीमध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 1 म्हणजे कोणताही 1 प्रश्न सोडवावा लागतो आणि तुम्हाला 4 मार्क सहज मिळून जातील मित्रांनो। यामध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन 12 आणि क्वेश्चन 13। क्वेश्चन 13मध्ये तुम्हाला बघू शकता ए आणि बी दिलेले आहेत। ते ए आणि बी जे प्रश्न आहेत ते 2-2 मार्काला असणार आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा पेपर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो। परीक्षा देऊन आल्यानंतरही देखील कमेंट करा तुम्हाला किती मार्क पडले ते, आणि यामधील तुमच्या पेपरमध्ये काय सिमिलर होते ते तुम्ही मला सांगू शकता कमेंटच्या माध्यमातून। आणि जर असाच क्वेश्चन पेपर तुम्हाला पडला तर तुमची मज्जाच मग मित्रांनो। त्यामुळे धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत।